दंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार, इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। कैलास बसला इकडे यांच्या संपर्कात होती, त्यांनी त्यांचं काम पाहिलं, शिवसेनेमध्ये मिळत असलेलं प्रेम पाहिलं, इतरही काही त्यांना ऑफर होत्या। आता या काय ऑफर कशा असतात ह्या तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, पण त्या सगळ्या आमिषाला पाठ दाखवून शिवसेनेकडे त्या आज आलेल्या आहेत। आणि साहजिकच आहे, असं रोज काही ना काही रोज लोक येत आहेत, शिवसेनेची ताकदी वाढते। महत्त्वाचा विषय हाच आहे की राज्यावरचा कर्जाचं बोझ वाढते। आतापर्यंत 8.5 लाख कोटींचं कर्ज आहे। गेल्या 3 महिन्यातच 24,000 कोटींचं कर्ज राज्याने घेतलेलं आहे। पुढच्या 3 महिन्यात ते 9 लाख कोटींमध्ये जाईल। एकूणच या सरकारचा जो काय कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे। म्हणजे राज्याचं दिवाळी वाजलं तरी चालेल, याचं कारण की आता जवळपास 9 लाख कोटी म्हणजे नवावरती किती शून्य हे मोजायला सुद्धा फार अवघड आहे। जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं। हे कसं फेडणार, कोण फेडणार, कधी फेडणार, कर्जातून आपण बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार? कारण हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं, पुलांची कामं, धरणाची कामं करत असाल तर त्याला मी काही विकास मानायला तयार नाही। एक हा कर्जबाजारीपणा कसा संपवायचा त्याच्यावरती आता अधिक लक्ष देणं हे गरजेचं आहे। भारत पाकिस्तान सामन्यावर तुम्ही तुमची भूमिका मांडली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलनही झालं, पण आता जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटत आहे, काय उमटतं? भारतीय क्रिकेटपटूंनी हस्तांदोलन करण्यास नकार दिला, त्यावरून आज सामनामध्ये भूमिका आहे। पण असंही म्हटलं जाते की बीसीसीआयचा खेळाडूंवर ही मॅच खेळण्यासाठी दबाव होता, असं मला वाटतं सुनील गावस्कर पण बोलले। आणि एकूणच भारतीय जनता पक्ष, मी त्याला बोगस जनता पार्टी म्हणतो, यांचं देशभक्तीचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे। आमच्यावरती घराणेशाहीचे आरोप करताना अमित शहाचा मुलगा जय शहा ह्याच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा करणारं हे सरकार आहे। हे ढोंग आणि हे ढोंगी यांचं आता सगळं बिंग आता फुटलेलं आहे। म्हणजे खरंच लाज वाटते, एक कणखरपणा दाखवायला पाहिजे होता। नाही खेळणार, काय झालं असतं परत एशिया कप आम्ही नाही खेळणार। कारण मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो तेव्हाही मी हा मुद्दा अधोरेखित केला होता, तो परत आज बोलतोय। पहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी जगभरामध्ये सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ ही पाठवली। तुम्ही नेमकं तिकडे काय सांगितलं? आतंकवादाच्या विरुद्ध आहे। कोण करते तुमच्याकडे आतंकवाद? पाकिस्तान करते। आणि आपण बघितलं असेल की सगळी शिष्टमंडळ जाऊन आली, त्यांनी तिकडे काय सांगितलं, त्यांना तिकडे काय प्रतिसाद मिळाला याच्याबद्दल कोणालाही काही सांगितलं गेलेलं नाही। महत्वाचा मुद्दा की तिकडे तुम्ही काय सांगितलं? पाकिस्तान आतंकवाद करतोय आमच्या देशात, असं जर का सांगितलं असेल आणि तसं असावं अशी आमची एक कल्पना आहे, तर जगातली इतर राष्ट्र ते आपल्या हिंदुस्थानच्या पाठी उभी का नाही राहिली? आणि त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळेल की ज्या तोंडाने आपण सांगितलं की आमच्या देशामध्ये पाकिस्तान दहशतवाद फैलावतो आहे, दहशतवाद करतो आहे, आमच्या नागरिकांचे निष्पाप निरपराध नागरिकांचे तो बळी घेतो आहे, हे सांगितल्यानंतर 1 महिना 2 महिना 4 महिन्यामध्ये तुम्ही सगळं काही विसरून त्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर जग तुम्हाला हाच प्रश्न विचारेल की एकदा नक्की ठरवा ना की तुम्ही पाकिस्तानचे मित्र आहात की शत्रू आहात। आणि जर का शत्रू असाल तर सगळे संबंध तोडा, मग आम्ही तुमच्या मागे उभे राहतो। नाहीतर आम्ही त्या पाकिस्तानच्या विरुद्ध उभं राहायचं आणि तुम्हीच पाकिस्तानकडे जाऊन केक खाऊन यायचा, ही परराष्ट्र नीती ही काही देशाला तारक आहे असं मला वाटत नाही, घातक आहे देशासाठी। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा।